तर नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, आपल्या कुत्रीचे पिल्ले किती मोठे झालेले आहेत. अवघा ही कुत्रीची पिल्ली आपल्या तिथे एक आहे पिल्लू. आपल्या कुत्रीचे 4 पिल्ले आहेत. अवघा ही एक आहे. अवघा इथे एक आहे. आणि इकडे गेलेला आहे वावरामध्ये कुत्रीपाशी. इथं बसलेला आहे एक. तर ही 3 पिल्ले इथं आहेत. कुत्रीचे पिल्ले आपल्या मोठे झालेले आहेत. तर आपल्या शेतातला हरभरा वाळलेला आहे. ते हरभर अर्ध काढलेलं आहे, अर्ध काढायचं राहिलेलं आहे. तुम्हाला दाखवतो. हरभरा इथलं वाळलेलं आहे. हरभर ह्या ठिकाणचं आम्ही काढून घेतले आणि वरच्या वावरामधलं काढलेलं आहे अर्ध. ते दाखवतो. हरभर वाळत आलेलं आहे. आता हे हरभर सगळं काढून आपल्याला गोळा करायचं आहे. तर मित्रांनो, आपण ह्या वावरातलं हरभर काढलेलं आहे. ही वलं असल्यामुळे राहू दिलं. इथं ढिगारा आहे. आता आपण ते ढिगारा उघडू. तर मित्रांनो, आपण ही ढिगारा घातलेला हरभऱ्याचा. ढिगारा लावला नाही तर वर तर उंदराने उकरायला चालू केलं. बघा, प्रत्येक बाजूने उंदरानं उकरलेला आहे. आणि आपल्याला रानामध्ये डुकरं आलेली आहेत. डुकरांनी सगळी पाक मका जेवढी आहे इथली ती सगळी पाडून टाकलेली आहे मका. तर आता आपल्या भुईमुगाला पाणी द्यायचं आहे. चालू करू जाऊ आता खाली. पाणी चालू केलेलं आहे. कुत्रीचे पिल्ले कशी हिंडायत मध्ये. भुईमुगाच्या रानात पाणी चालू केलं. कुत्रीचे पिल्ले बघा. कुत्रे कशी हिंडायत रानात. पिंग पिंग. तिथे काय ते. तर आपल्या भुईमुगामध्ये पाणी चालू केलेलं आहे आपण बोरचं. भिजून घ्यायचं आपल्याला सगळं. मित्रांनो, आपण आपल्या आंब्याच्या झाडाला पाणी चालू केलेलं आहे. तेव्हा तिथे एक आंब्याचं झाड, ही एक मोठं, आणि ह्या लिंबुनीचं एक आहे. आपल्या आंब्याला तोर किती लागला आहे. तर आपल्या आंब्याला तोर बघा किती लागलेला आहे. हे आपल्या आंब्याच्या झाडाला आंबे लागतात. आता आंबे भरपूर लागतात आंब्याच्या झाडाला. आता हे नवीन लावलेलं आहे आपण झाड. ह्याला बी लागतील आता काही वर्षात. तर पाणी पिणे देऊ. तर आपल्या आता सर्व झाडाला पाणी पिणे देऊन झालेलं आहे. आता आपण सगळं झाडाला पाणी पिणे दिलेलं आहे. आता तुम्हाला गणपती दाखवतो. मंत्री केसरवाली केसर मऊ करण्याचं ग्राम मंत्रीकडे आहे. इकडे गणपतीचं काम चालू आहे. तर मित्रांनो, मी पाणी आणा झालेलं आहे. आपल्या हातूनच गाजर पडली, बरं जर फुटली नाही. आता आमची तुम्हाला विहीर दाखवतो तुम्हाला.
तर हो का आपली हिर आहे. आता आपल्याला पाण्याच्या बोरचं बोरच्या आपल्या हिरीच्या साईडला झाड आहे ते मध्ये हिरीच्या मध्ये लाकूड पडले